आज मी तुमच्याशी टॅनिंग रिमूव्हल फेस पॅक शेअर करणार आहे। सणासुदीच्या दिवसामध्ये प्रत्येकाकडे तर पार्लरला जाण्यासाठी वेळ नसतो, म्हणूनच घरच्या घरी छान चेहरा ग्लो करावा व त्यावरील सर्व टॅनिंग कमी व्हावी म्हणूनच मी हा फेस पॅक तुमच्याशी शेअर करते। खूप छान आहे। सुरुवातीला इथे मी एक बीटरूट घेतलेला आहे, त्यावरील संपूर्ण साल काढून घ्यायची व बीट खिसून घ्यायचा। अशा बारीक खिसणीने बीट संपूर्ण खिसून घ्यायचा। आपल्या बायकांचं कसं होतं ना, सणासुदीच्या दिवसामध्ये खूप कामाची दगदग होते, धावपळ होते, त्यामुळे चेहरा खूप टॅनिंग होतो आणि पार्लरला जाऊन 2-3 तास घालवण्यामध्ये एवढा वेळ कोणाकडे नसतो। म्हणून तुम्ही हा फेस पॅक घरच्या घरी अगदी कमी साहित्यात बनवू शकता। बीट खिसून घेतल्यानंतर तो एखाद्या चाळणीमध्ये काढायचा व त्यातील संपूर्ण रस गाळून घ्यायचा। इथे पाहू शकता मी या बीटाचा संपूर्ण रस काढून घेतलेला आहे। यामध्ये आता 1 ते 1.5 चमचा बेसन पीठ घालायचं। बेसन पीठ तुम्ही कमी जास्त घालू शकता किंवा त्यामध्ये जेवढं बसेल तेवढं घालायचं। अर्धा चमचा मध घातलेला आहे, मधाऐवजी दही घातलं तरीही चालेल। आता हे सर्व इन्ग्रेडियंट छान मिक्स करून घ्यायचे। इथे पाहू शकता अशा पद्धतीने अगदी स्लरी टाईप हे फेस पॅक बनवून घ्यायचं। हे फेस पॅक तुम्ही फेसवर तसेच हातापायांवरही अप्लाय करू शकता। इथे मी तुम्हाला माझ्या एका हातावर अप्लाय करून दाखवते। हे फेस पॅक लावल्यानंतर 20 मिनिट ठेवून नॉर्मल पाण्याने वॉश करून घ्यायचं। हातावर अप्लाय केल्यानंतर 20 मिनिटांनी तुम्ही इथे पाहू शकता हातावरची टॅनिंग पूर्ण कमी झालेली आहे व अगदी ग्लोईंग वाटत आहे। अशाच पद्धतीने चेहऱ्यावरही अप्लाय करायचं व 20 मिनिटानंतर नॉर्मल पाण्याने धुवून घ्यायचं। हात संपूर्ण धुतल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता अगदी छान स्किन दिसत आहे। अगोदरच्या हातामध्ये आणि या हातामध्ये फरक तुम्हाला जाणवतच असेल। असा फेस पॅक नक्की एकदा बनवून लावून पहा, खूप छान ग्लोईंग स्किन होते। चला तर मग व्हिडिओला इथेच एंड करते। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब देखील करा। बाय बाय।